नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 12वी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026साठी आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि व्हिडिओचा आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. बरोबर की चूक ते सकारण सांगा. मित्रांनो, यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक प्रश्न 2 मार्काला आणि 5 प्रश्न आपण सोडवतोय. 10 मार्क तुम्हाला ह्या प्रश्नात मिळवता येऊ शकतात आणि खूप चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. चुकीबरोबर विधान ओळखलं की त्यावरती सकारण फक्त एकच आपल्याला द्यायचं असतं आणि एका कारणामध्येच तुम्हाला मार्क मिळून जातात. अतिशय सोपा प्रश्न असतो. पाहूयात आपण कशा पद्धतीने आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधले हे सगळे क्वेश्चन आहेत. ऑक्टोबर 2021 ते जुलै 25पर्यंत आपण हे सगळे पाहणार आहोत. सुरुवात आपण ऑक्टोबरच्या परीक्षेपासून करूयात. ऑक्टोबर 21मध्ये 7 प्रश्न दिले जातात आणि 5 सोडवायचे असते. आपल्याला माहिती आहे हे सगळ्या प्रश्नांचं स्वरूप. तर इथं 7 प्रश्न कोणते दिलेत पहा. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. जागतिकीकरणात बिगर सहकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेट होती. समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक असते. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. भारत पाक यांच्यातील सीमापार दहशतवाद हा नेहमीच अडथळा ठरलेला आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिलां हक्क संरक्षणासाठी झाली. तर हे प्रश्न लक्षात ठेवा, कारण प्रश्न रिपीट होतात का, कोणते प्रश्न असतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं सोपं जातं. त्यामुळे यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2022मध्ये झाली. यामध्ये पुन्हा सेम प्रश्न पहा. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेप म्हणतात. हा प्रश्न रिपीट झाला. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी होते. हाही प्रश्न मला वाटते रिपीट दिसतोय. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण. चारू मुजुमदार हे खलिस्तान चळवळीशी निगडीत आहेत. त्यानंतर राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोक आयुक्त चौकशी करू शकते. सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. यामध्ये 1, 2, 3 प्रश्न रिपीट पुन्हा आपल्याला पाहायला मिळालेत. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न जुलै 22मध्ये झालेली प्रश्नपत्रिका आहे. दक्षिण आशियाई व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. आधुनिक दहशतवाद राज्याच्या विरुद्ध नाही. हवामान बदलांचे एक प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. सुशासनामध्ये नैसर्गिक साधनांचा कुशलतेने वापर केला जातो. म्यानमार हा भारताचा पारंपरिक शत्रू आहे. चीन व भारत यांच्यामध्ये 1960 साली युद्ध झाले. यामध्ये फारसे प्रश्न काही रिपीट नाही झाले यावर्षी. नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहूयात. फेब्रुवारी 2023 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्कांसाठी च्या संरक्षणासाठी झाली. हा प्रश्न रिपीट दिसतोय. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हा प्रश्न पुन्हा दोन रिपीट झाले प्रश्न. समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे. पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती कृषी प्रोत्साहन देण्यासाठी झाली. 2 प्रश्न आपल्याला रिपीट दिसत आहेत. यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका जुलै 23मध्ये झालेली आहे. यामध्ये
गॅट करार ही आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतची संघटना होती. ही राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्कांसाठी संरक्षणासाठी झाली. प्रश्न रिपीट. 65मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. हाही प्रश्न वेगळ्या वाक्यात विचारलेला होता पण रिपीट आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. राष्ट्रीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करतात. हा प्रश्न रिपीट आहे. सागरमाला या योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. हाही प्रश्न रिपीट दिसतोय. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट पाहूयात पुढची प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 24मध्ये झालेली. यामध्ये 1980च्या दशकाला रिपीट झाला प्रश्न. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन. हाही प्रश्न रिपीट झाला आहे. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. बरं, हा प्रश्न या ठिकाणी वेगळा दिसतोय. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पूरक ठरली. हाही प्रश्न रिपीट आहे. लोकायुक्तच राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात चौकशी करू शकतात. हा प्रश्न रिपीट आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. हाही प्रश्न रिपीट आहे. 24 साली बरेचसे प्रश्न रिपीट झाले. जुलै 24मध्ये मस्त्रिक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. सक्षमीकरणामुळे दुर्बल घटकांचा विकास झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पूरक ठरलेली आहे. हा प्रश्न रिपीट आहे. ग्राहकांच्या हितांचे संरक्षण ग्राहक न्यायालयात होते. LTTE ही बांगलादेशातील तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढत होती. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी झाली. हा प्रश्न रिपीट आहे. सागरमाला योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास म्हणजे जवळपास 3 ते 4 प्रश्न रिपीट आपल्याला दिसत आहेत. यानंतर जाऊयात जुलै 2024 संपलेली आहे. फेब्रुवारी 25ची प्रश्नपत्रिका पहा. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मते रिपीट प्रश्न आहे. 1980 स्वर्ण काळ हाही प्रश्न रिपीट. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणते आहे? ही एका राष्ट्रात नसते. जागतिकीकरणात बिगर सहकारी महत्त्व हे रिपीट झाला प्रश्न. संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक 1986. त्यानंतर सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. हा प्रश्न रिपीट आहे. 2-3 प्रश्न रिपीट दिसत आहेत. आपल्याला सोडवायचे 5 आहेत. 3 ते 4 प्रश्न जरी रिपीट झाले तरी बरेचसा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. पुन्हा जुलै 25 आता ही शेवटची झालेली बोर्डाची परीक्षा. यामध्ये 1980च्या दशकाला मानवतावादी हा प्रश्न रिपीट आहे. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करते. पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण महिला साक्षरतेपेक्षा जास्त आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मते रिपीट झाला. 2 प्रश्न रिपीट. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर. 3रा प्रश्न रिपीट. नागरिकांचा प्रशासनातील सहभाग लोकशाही बळकट करतो. लोकशाहीच्या संदर्भातला हा प्रश्न आहे पण थोडासा वेगळा आहे. भारत चीन संबंध पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे 3 तर प्रश्न ह्या ठिकाणी 1 2 3 4 प्रश्न रिपीट दिसत आहेत. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आता तुमच्यासमोर आहेत. त्याच्यामुळं 3 ते 4 प्रश्न रिपीट आणि 2-3 प्रश्न पूर्णपणे वेगळे असंही फॉर्मॅट आपल्याला आता काही प्रश्नपत्रिकांचा अभ्यासातून दिसते. त्यामुळं पाठीमागच्या प्रश्नांचा अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला त्याच्या जे प्रश्न सोडवायचे आहेत त्या प्रश्नांमध्ये जेवढे काही प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यातले बरेचसे प्रश्न रिपीट येऊ शकतात आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत नक्कीच होईल. त्यामुळं सर्वांनी हे प्रश्नांचे काळजीपूर्वक अभ्यास करायचा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.